होळीनिमित्त बुलढाण्यातील सैलानी येथे धगधगली 40 ट्रक नारळांची अनोखी होळी। सैलानी बाबा यात्रेत 160 वर्षाची परंपरा। देशभरातून लाखो भाविक होळीनिमित्त सैलानीत दाखल। बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे सैलानी बाबा दर्गा परिसरात होळीनिमित्त 40 ट्रक नारळाची होळी पेटविण्यात आली। यासाठी देशभरातून विविध राज्यातील भाविक सैलानीत दाखल झाले आहेत। पुढील 1 महिना सैलानी बाबा यात्रा सुरू असेल। यानिमित्त प्रशासनानेही लाखो भाविकांच्या सोयीसुविधांसाठी विशेष नियोजन केलं आहे। आज होळीनिमित्त 160 वर्षाची परंपरा असलेल्या सैलानी बाबा दर्गा परिसरात 40 ट्रकहून अधिक नारळांची होळी करण्यात येते। यासह जुनाट कपडे या होळीत जाळण्यात येतात। देशभरातून भाविक होळीनिमित्त सैलानी येथे जमलेले आहेत। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, सैलानी, बुलढाणा। नमस्कार साहेब। हे होळीचं महत्व म्हणजे काय, संध्याचं महत्व म्हणजे काय? रमजानचा महिना चालू आहे सध्या, पवित्र महिना म्हणतात येले। या रमजानच्या महिन्याचा सन्मान करून कोणतेही कारोबार करायचा आपल्याला, पहिले हा शब्द आहे। आणि होळी एक म्हणजे लोक म्हणतात होळी पहिल्यापासून आजपासून नाहीये, पहिले 5 नाळापासून सुरुवात केलेली आहे। आणि मानवता मार्गदर्शन म्हणजे कोणाच्या बोलण्यावर नाहीये, स्वतःचे जे पब्लिक आहे यांच्या स्वतःच्या मार्गापासूनच होळी सुरुवात झालेली आहे। असं काही नाही की बाई यांनी बोलली हे त्यांनी बोलली, असं काही नाही आहे। बाबाचं हे 1908 वर्षापासून होळी चालू आहे। 111 112 वर्ष ते झालेली आहेत। बाबाचे इथं फक्त नारळच होळी, बाकी दुसरं काही नाही। आणि कोणी बाबाने सर्व भोतू बाबा आहे, भोतू बाबाचे कोणते नांदी लागायचे नाही त्याला। ऑल इंडियाचे परराष्ट्रीय लोक देवाला इथे येतात, देवाला मानतात। सैलानी बाबाले अतिमान शक्ती आहे, सैलानी बाबा अतिमान शक्ती आहे, गजानन महाराज अतिमान शक्ती आहे, तिरुपती बालाजी हे अतिमान शक्ती आहे। असे मोठमोठे असते हिंदुस्थान मध्ये आपले आहे। सर्वच लोक मान धरून सन्मान करतात, आम्ही करतो, आम्ही करणार आहे। आणि पुढच्या वर्षी होळी सैलानी बाबाची आहे। दरवर्षी या ठिकाणी होळी जळते, किती ट्रक नारळांची होळी जळते? इथं वाढत गेलेली आहे। 5 नारळापासून 11 झाले, 11 पासून पोता भर झाले, पोतापासून ट्रक झाले। असे लोक म्हणजे जेवढे आपले पूर्ण महाराष्ट्रामधून जे लोक येतात, भारतमधून लोक येतात, काही लोक गेले येतात, काही लोक नाही येतात, सर्वच आपले नारळ उतारून होळीमध्ये दहन करतात। तिथे आता किती ट्रक कमीत कमी 20 ते 25 ट्रक होळीची सध्या तर झालेली आहे। सध्या मुजावर कंपनी, मुराद इथले मालक, त्यांच्या हाताने, बाकी कोणाच्या हाताने जळत नाही। पहिल्यापासूनच बाबाने बोललेले होते तेव्हापासूनच। दरवर्षीप्रमाणे सैलानी बाबाचा दर्गा उत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे। आणि आज होळी पौर्णिमा आहे। होळीच्या निमित्ताने दरवर्षी जसे भाविक या ठिकाणी येत असतात तशीच भाविकांची गर्दी यावर्षी सुद्धा आहे। आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी, प्रशासनाने या ठिकाणी भाविकांची कुठली गैरसोय होऊ नये याच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे योग्य ती व्यवस्था केलेली आहे। पोलीस प्रशासनाने या ठिकाणी योग्य तो चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। याच्यामध्ये साधारणपणे 35 अधिकारी, 350 पोलीस अंमलदार, 300 होमगार्ड्स असा बंदोबस्त या होळीच्या एकूण यात्रा उत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेला आहे। आणि जी काही प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे, सावधानता बाळगणं गरजेचं आहे, ती प्रत्येक गोष्ट प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे।